नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राणीज किचन अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघतोय पावभाजी। रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलेली होती पावभाजी। तर कलरमध्ये अजिबात जाऊ नका। कलर दिसताना जरी फेंट दिसत असला तरी हा रात्रीचा शूट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कलर असा दिसतोय। चवीला उत्तम अशी झालेली होती। तुम्हाला माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ती पावभाजी मी आज दाखवणार आहे। तर 5 ते 6 लोकांना आरामात पुरेल एवढ्या साहित्यामध्ये ही बनते। तर इथं बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे। तर 3 सिमला मिर्च घेतलेले आहेत, 4 बटाटे घेतलेले आहेत, 4 कांदे आहेत आणि 4 छोटे छोटे टोमॅटो आहेत। आता तुम्ही याच्यामध्ये फ्लावर पण टाकू शकता बरं का मंडळी, पण पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये फ्लावरमध्ये भरपूर सारे किडे असतात बारीक बारीक, त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे। आणि अजून तुम्ही गाजर वगैरे घालू शकता याच्यामध्ये। मी बीटरूट टाकलेला आहे, वाटाणे टाकलेले आहेत आणि बटाटे। हे सगळं कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर बटाट्याच्या सगळ्या साली व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून पुढे मॅश करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही। तर आता इथे सर्व बटाट्यांच्या साली काढून आता मंडळी बटाट्यांच्या साली काढून घेतल्या आणि कांदा सुद्धा मी कट करून घेतलेला आहे। थोडासा पाण्यामध्ये भिजत ठेवला, कारण तो तिखट पण असतो आणि थोडा काळपट पण दिसत आहे, त्याच्यामुळे थोडा मुरत ठेवला, म्हणजे 1-2 मिनटं बटाटे किंवा टोमॅटो कट करेपर्यंत भिजत ठेवलेला आहे पाण्यामध्ये। आता टोमॅटो आहे ना बारीक कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला कांदे आहेत ना वरचं थोडंसं तोडून घ्यायचं, देठाजवळचं तो भाग काढून घ्यायचा आणि बारीक करून घ्यायचा आहे। आता मी काय केलेलं आहे, 4 कांदे घेतलेले आहेत ना, मग 2 कांद्याची मी पेस्ट केलेली आहे आणि 2 कांदे मी असेच वापरलेले आहेत। आता तुम्ही काय ना असंच वापरू शकता, म्हणजे बारीक करून, पण मी पेस्ट टाकलेली आहे आणि टोमॅटोची सुद्धा मी पेस्ट बनवलेली आहे। नाहीतर काय होतं, असं पावभाजीमध्ये जाड जाड असं दिसत राहतात भाज्या, तर त्याच्यासाठी मुलं खात नाहीत मग, तर म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। तर इथं बघू शकता आता साहित्य। तर मंडळी आता कांदा कट करून झालेला आहे, बटाटा कट करून झाला आहे, टोमॅटो कट करून झाले, सिमला मिर्च कट केली, बीटरूट कट केलेला आहे आणि हे मी वाटाणे घेतलेले आहेत। हे फ्रोझनचे आहेत, डीमार्टमध्ये मिळतात, तर तेच मी घेतलेले आहेत। तर हे 1 वाटीभर घेतलेले आहेत। तुम्ही आता अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता, पण ही पावभाजी 4 ते 5 लोकांसाठी अगदी सहज आरामात पुरते। एवढ्या साहित्यामध्ये एवढी पुरते। तर हे सगळं साहित्य आता आपल्याला ना कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे। आता काय काय वाफवायचं आहे ते तुम्हाला सांगते। आपल्याला बटाटे, वाटाणे, बीटरूट हे वाफवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी जसं सांगितलं तुम्ही अजून पण थोड्याफार भाज्या घालू शकता। आता मी काय नव्हत्या घातल्या, मी मोजक्याच भाज्या वापरलेल्या ज्या माझ्याकडे होत्या। तर इथं बटाटे घेतले, वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले, बटाटे धुवून घेतले, ते टाकलेले आहेत। आता याच्यात बीट टाकायचं आहे, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कट करायच्या अगोदर, कारण ते पुन्हा लाल लाल पाणी त्याच्यातून बाहेर येतं। तर बघू शकता आता हे सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आणि हे वाफवून घ्यायचं आहे। कुकरच्या साधारण 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या, 3 शिट्ट्या तर करायच्या, जेणेकरून अगदी हे व्यवस्थित असं शिजलं जाईल। आणि हा कांदा आहे मी अर्धा मिक्सरमध्ये वाटणार आहे जसं मी सांगितलं, आणि अर्धा टोमॅटो तो सुद्धा मी अर्धा मिक्सरमध्ये वाटणार आणि अर्धा मी असाच भाजीला फोडणी देणार आहे, जेणेकरून जास्त कांदा लागणार नाही। तर बघा कांदा अर्धा मी ठेवला आणि अर्धा वाटला। तर बघू शकता आता टोमॅटो मी पूर्णच वाटून घेतला आणि सिमला मिर्च ठेवलेली आहे। आता आपल्याला हे सगळं फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला, पण त्या अगोदर आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या स्मॅश करून घ्यायच्या। तर याच्यामध्ये बघा बटाटा आहे, वाटाणे आणि बीटरूट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। शेवटी आपल्याला पुरणाची जी चाळण आहे ना त्याच्यावरती असं चाळून घ्यायचं, जसं पुरण कसं करतो तसं करून घ्यायचं, जेणेकरून एकसारखं आपल्याला पावभाजी मिळते। जास्त अशा त्याच्यामध्ये भाज्या अशा लागत नाहीत आणि चोथा सगळा बाहेर निघून जातो। तर मी त्या पद्धतीने स्मॅश करून घेतलं पुरणाच्या चाळणीवरती। तर आता बघा कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यासोबतच थोडंसं बटर पण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर कांदा टाकून घेतला, म्हणजे कांद्याची पेस्ट। आता इथं आपल्या भाज्या स्मॅश करून घेतल्यात पुरणाच्या चाळणीवरती, थोडंसं पाणी टाकलं होतं आणि असं स्मॅश करून घेतलं। आता कांदा जो आपण कट केला होता आणि पेस्ट बनवलेली ती चांगली भाजून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजावा, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं। नंतर आपल्याला याच्यात जी आपण सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकायची आहे। आता या स्टेजला तुम्ही याच्यात थोडंसं मीठ टाकून
मिक्स करून थोडं झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घेऊ शकता, म्हणजे आपली सिमला मिरची वगैरे छानपैकी शिजली जाईल. आता इथं मी बघा थोडंसं बटर टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत स्किप केलं तरीसुद्धा चालेल, किंवा या स्टेजला तुम्ही इथं थोडंसं तूप टाकलं तरीसुद्धा चालेल. बटर टाकल्यामुळे चव खूप छान लागते आणि जशी बाहेरच्या गाड्यावरती जशी असते सेम तशी पावभाजी तयार होते. तर आता बघू शकता कलरसुद्धा छानपैकी चेंज झालेला आहे, वेगळा कलर वाटायला लागला आहे. आता जगभरातले मसाले टाकायचे. तर हळद टाकलेली आहे, थोडंसं काश्मीरी मिरची पावडर टाकायचं, थोडंसं घरचं लाल तिखट टाकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पावभाजी मसाला ॲड करायचा आहे. आता तुमच्याकडे कुठल्या ब्रँडचा आहे तो टाका. मी तर एव्हरेस्टचा टाकलेला आहे. याची चव खूप छान येते एव्हरेस्टच्या मसाल्याची, त्याच्यामुळे मी तो वापरलेला आहे. तर मिक्स करून घ्यायचं. बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. या स्टेजला तुम्ही इथं 2 चमचे पाणी टाकून शिजवून घेऊ शकता. मी असंच मिक्स केलं. त्याच्यानंतर याच्यात आपण ज्या चाळणीने चाळून घेतलेल्या किंवा गाळून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत पुरणासारख्या करून घेतलेल्या, तर ते बॅटर इथं आपल्याला ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं, छानपैकी परतायचं आहे. तर बघू शकता आता मी इथं ॲड केलेलं आहे. अशी पेस्ट झालेली आहे सर्व भाज्यांची. तर या पद्धतीने केलं ना तर खूप छान पावभाजी तयार होते, म्हणजे याचे दाणे दाणे असे लागत नाहीत किंवा भाज्या. तर याच्यात मी थोडंसं पाणीसुद्धा टाकलेलं आहे. आता पावभाजी आपली घट्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि आता हा रात्रीचा शूट आहे त्याच्यामुळे थोडा कलर वेगळा दिसतो आहे, पण ॲक्च्युअलमध्ये याचा कलर खूप छान होता, चवदार होती आणि खूप टेस्टी होती. मुलांनी दुसऱ्या दिवशीसुद्धा टिफिनला नेली होती. आता माझे व्हिडिओ थोडे लेट येत आहेत. डेली व्हिडिओ मी टाकत नाही आहे, एक दिवस आड करून म्हणजे अल्टरनेट टाकते. तर तुम्ही भरभरून प्रेम देताय व्हिडिओला, तर खरंच खूप छान वाटतं आहे. याच्याने खरंच अजून प्रेरणा मिळते की छान छान व्हिडिओ बनवावे. तर मी नक्कीच व्हिडिओ छान छान बनवत राहणार आहे. तर तुम्ही मला असंच साथ द्या, माझ्या चॅनेलला असंच भरभरून प्रेम द्या, छान छान कमेंट करा. त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं. आपण आतमधून स्वतः मोटिवेट होत राहतो की नाही आता आपल्याला अजून छान व्हिडिओ बनवायचे आहेत. तर बघू शकता आता फायनली तर आपली पावभाजी अशी तयार झालेली आहे. शेवटी मी अजून थोडंसं बटर इथं ॲड केलेलं आहे. वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची छान दिसावं म्हणून. आता हे मी दिसण्यासाठी म्हणून टाकत आहे बरं का मंडळी. आता फायनली तर आपली अशी भाजी तयार झालेली आहे. आता मुलांसाठी आपल्याला ताट बनवून घ्यायचं आहे. आता पावभाजी म्हटल्यानंतर सगळ्यांना भूक लवकर लागते. तुमच्याकडे असं होतं का नक्की कमेंट करून सांगा. आता बघा मी इथं मुलांना ताट वाढून घेते. तर तुम्ही खूप छान प्रेम देताय, असाच तुमचा सपोर्ट माझ्या व्हिडिओंना राहू द्या, माझ्या चॅनेलला राहू द्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्ही जर का अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूचे घंटीचं आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तब्येतीची काळजी घेत राहा. बाय बाय.